गोरेगाव ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली सट्टा रॅकेट, मोठा उलगडा। मुंबई फायर्स बॅक न्यूज विशेष तपास रिपोर्टर। मुंबईत ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली सुरू असलेल्या संशयास्पद व्यवहारांबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शहरातील विविध भागांमध्ये कथितरित्या बेकायदेशीर सट्टा आणि जुगाराशी संबंधित रॅकेट कार्यरत असल्याची माहिती पुढे येत आहे। गेल्या आठवड्यात मुंबई फायर्स बॅक न्यूजच्या तपास पथकाने मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या झकारिया रोड आणि विजयकरवाडी परिसरातील कथित ऑनलाईन गॅम्बलिंग व लॉटरी केंद्रांचा व्हिडिओद्वारे उलगडा केला होता। या व्हिडिओनंतर स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली असून या नेटवर्कच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। तपासादरम्यान असे समोर आले आहे की काही ठिकाणी ऑनलाईन लॉटरी सेंटर या नावाखाली प्रत्यक्षात सट्टा, मटका आणि अन्य बेकायदेशीर व्यवहार चालत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार अशा ठिकाणी पैशांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असून तरुण वर्गाला या जाळ्यात ओढले जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान गोरेगाव पश्चिम परिसरातही अशाच प्रकारच्या एका राजश्री ऑनलाईन लॉटरी सेंटर बाबत तक्रारी समोर येत आहेत। हे केंद्र एस.व्ही. रोडवर फिल्मस्टार स्टुडिओ समोर असल्याचे सांगितले जात असून येथेही संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। या सर्व प्रकरणांमध्ये एक मोठा प्रश्न पुढे येत आहे, या संपूर्ण रॅकेटच्या मागे नेमकं कोण आहे? विविध भागांमध्ये समान पद्धतीने केंद्रे चालवली जात असल्याने हे एखाद्या संघटित सिंडिकेटचे जाळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही। मालाड आणि गोरेगाव पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या प्रकरणांवर अद्याप ठोस कारवाईबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। त्यामुळे कायदा अंमलबजावणी यंत्रणांच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे 1 एप्रिल 2026 रोजी संसदेमध्ये ऑनलाईन लॉटरी आणि डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म्सच्या नियमनासंदर्भात पारदर्शकता आणि ग्राहक संरक्षणासाठी कडक भूमिका घेतल्याची माहिती समोर आली होती। अशा पार्श्वभूमीवर जर नियमांचे उल्लंघन होत असेल तर ते गंभीर बाब मानली जात आहे। या संदर्भातील अधिकृत तपशिलांची स्वतंत्र पडताळणी अपेक्षित आहे। कायद्यानुसार महाराष्ट्रात मटका, सट्टा आणि बेकायदेशीर जुगार हे दंडनीय गुन्हे आहेत। त्यामुळे जर हे आरोप सत्य ठरले तर संबंधितांवर कडक कारवाई होऊ शकते। मुंबई फायर्स बॅक न्यूजचे तपास पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत असून शहरातील इतर संशयास्पद लॉटरी केंद्रांचाही उलगडा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट मुंबई फायर्स बॅक न्यूज मुंबई। गोरेगाव ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली सट्टा रॅकेट।